ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती दाम्पत्य वर्णन भाग दुसरा. शिवशक्तींची परस्परांविषयीची ओढ. स्वरूपावलोकनाच्या इच्छेतूनच शिवच प्राणेश्वरी होतो. मग ही दोघे एकमेकांच्या आत्यंतिक ओढीने, ऐक्याच्या इच्छेने एकमेकांचे अंगे गिळतात व पुन्हा द्वैताच्या इच्छेने एकमेकांना उघडतात. ही स्वसुख भोगण्याची आसक्ती इतकी तीव्र आहे की ती दोघे कौतुका खातरही आपले एक पण फुटू देत नाहीत. ते अत्यंत वियोग भीरू आहेत. जगा एवढे बाळ निर्माण करून सुद्धा त्यांना तिसरेपणाचा वारा लागत नाही. शिवशक्ती एक आहेत की दोन आहेत याचा निवाडा करण्यास प्रत्यक्ष भेद अथवा द्वैतभाव गेला तर तो भेद लाजून जातो व त्यांच्या ऐक्यातच बुडी देतो. त्यांचे ऐक्य गोडीला आलेलं आहे. एकमेकांच्या आवडीमुळे ही इतकी वाढली आहेत की जगतातही ती मावेनाशी झाली आहेत. पण त्याचबरोबर ती दोघे परमाणूमध्येही सुखाने संसार करत आहेत. एकमेकांवाचून गवताची काडीही ते उत्पन्न करत नाहीत. ही दोघे एकमेकांचे विषय आणि विषयी होतात. आपल्या भाग्यवती पत्नीला पाहण्याच्या लोभानं शिवामध्ये द्रष्टेपणाचा क्षोभ होतो. तिला पाहण्यासाठी तो इतका व्याकुळ होतो की ती दिसली नाही तर तो उभ्या उभ्याच अंग टाकतो. अशी त्यांची परस्परांविषयीची ओढ ज्ञानदेवाने चित्रित केली आहे. शिवशक्ती जगताची उत्पत्ती कशी करतात? ज्ञानदेव सांगतात की गोसावी जेव्हा झोपतो तेव्हा प्राणेश्वरी सर्व जबाबदाऱ्या सांभाळत दाम्पत्य भावाने जागी असते आणि सृष्टी निर्मितीचे कार्य करत असते. अर्थात दोघे समरूप असल्यामुळं त्यांनी ही सृष्टी निर्मिती स्वप्नात पाहिलेली असते. त्यांच्यातील एखादा जरी जागा झाला तरी सर्व प्रपंच रचना गिळून टाकतात. मग दोघांच्याही अंगाची आटणी होते व त्यांचे ऐक्य तेवढे शिल्लक राहते. पुन्हा द्वैताच्या उभारणीत अर्ध्या अर्ध्या अंगाने ती दोघे प्रतीत होतात. शिवशक्तींचं परस्परोपजीवित्व. हे दोघे जण परस्परोपजीवी आहेत. एक आहे म्हणून दुसऱ्याला अस्तित्व आहे. त्या देवामुळे शक्ती देवीला पूर्णत्व आले आहे व शक्ती नसेल तर त्या गोसाव्याला अस्तित्वच नाही. स्वामीच्या सत्ते वाचून ही पतिव्रता काही करू शकत नाही आणि तिच्या सहाय्याशिवाय त्याला सर्व कर्तेपणा प्राप्त होत नाही. हिच्यामुळे त्याच्याकडे व्रतार्पण येते व त्याच्यामुळे ही दिसते. सर्व शून्याचा निष्कर्ष असलेल्या अशा परमात्म्याला तिनं पुरुषत्व दिलं व त्याच्या योगे स्वतः स्त्री झाली. शक्ती आहे म्हणून त्याच्याकडे शिवपण आहे व तो सर्व भोगता झाला आहे आणि शिवानेच तिला घडवलेली आहे आणि शक्तीने आपल्या अंगाचा विस्तार करून शिवाला ईश्वरत्व प्राप्त करून दिलं आहे. तीच विसावली की त्याचे नवरेपणही संपते. तिच्या अंगस्पर्शाने शिव निजस्वरूप अनुभवतो. त्याचे भोगतेपण तिच्यावरच अवलंबून असते. शिवशक्तींचं ऐक्य. व्यावहारिक दृष्टीने त्यांचे शिवशक्ती अशा स्त्री पुरुष रूपात वर्णन केलं असलं तरी त्यांच्यात द्वैत नाही. कारण जो शिव आहे तोच शक्ती झालेला आहे. त्यांचे ऐक्य कसे आहे ते अनेक दृष्टांतांनी वर्णन करून ज्ञानदेव सांगतात की त्यांच्यात भेद दाखवण्यासाठी निवाडा जरी गेला तरी तोही पांगळा होतो. वेदक वैद्याचे पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. शिव व शक्ती हे दोघे एकमेकांचे आरसे आहेत. शिवरूपी आरशात शक्ती आपले प्रतिबिंब पाहते तर शक्तिरूपी आरशात शिव आपले प्रतिबिंब पाहतो. म्हणजे दोघे एकमेकांना दिसतच नाहीत. भासमान द्वैत. हे अनादी मेहून दाऊनी दोनपण म्हणजे दोनपण दाखवून द्वैत दाखवून ते एकरसाचेच भोजन सुख उपभोगतात. परमात्म्यातून जो प्रणव निर्माण झाला त्यातून शिव व शक्ती निर्माण झाले आहेत व त्यांनी नामरूपांचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आपल्या मूळ अव्यक्त एकरूप दशेशी विरुद्धच केलेली आहे. त्यामुळे त्यांचे द्रष्टाद्रष्टृत्व हे मिथ्याच ठरते. ती दोन असली तरी त्यांना दोन म्हणता येत नाही व ती एकच आहेत असंही म्हणण्याची सोय नाही. शिवशक्तींचं त्यांनी लौकिक दृष्ट्या थोडं वर्णन केलं आहे. ज्ञानदेवाने लौकिक जीवनातील पती पत्नीच्या व्यवहाराचाही शिवशक्तींवर आरोप केला आहे. शिवाला रूप नाही, तो तर अव्यक्त, म्हणून ज्ञानदेव त्याला अरूप म्हणतात. लौकिक दृष्ट्या त्याचा अर्थ होतो की चांगले रूप नसलेला. तो अरूपही आहे आणि दरिद्री गोसावीही आहे. म्हणून ज्ञानदेव कल्पना करतात की समाजात वावरताना अशा आपल्या अरूप दरिद्री गोसावी पतीची शक्तीला लाज वाटू लागली आणि म्हणून शक्तीने त्याची गरिबी व कुरूपता झाकून टाकण्यासाठी जगा एवढे नामरूपाचे लेणी त्याला घातलं. त्यामुळे मूळचे शिवस्वरूप लपून गेलं. त्याच्या घरात ऐक्याचाही दुष्काळ होता.
पण भाग्यवती शक्तीने तिथे बहुपणाचा सोहळा निर्माण केला. आपल्या पतीचा उत्कर्ष करण्यासाठी तिने स्वतः कष्ट घेतले. अशी भाग्यवती पत्नी आपल्याला मिळाली म्हणून त्यानेही तिची संसाराची हौस भागवली. पत्नीच्या भिडेमुळे तिला बहु व्हावं लागलं, नामरूपांची पांघरुणे घ्यावी लागली, तरी त्याने या सर्व गोष्टी विना तक्रार मान्य केल्या. शिवाचं स्वरूप. ज्ञानदेव शिवाचं स्वरूप सांगताना म्हणतात की कितीही पांघरुणं घेतली तरी हा नेहमी उघडाच राहतो. हा खरं तर मंदरूप आहे. नेहमी प्रकाशित असूनही त्याचे रूप दिसतच नाही. त्याच्याच अधिष्ठानावर जरी शक्तीने सर्व जगताची उभारणी केलेली असते तरी त्याचे स्वरूप जाणता येत नाही, ते लपलेलेच राहते. तो केवळ भेदरूपी शिर्याचा नैवेद्य खाऊन तृप्त होत नाही, तर वाढणारे आपल्या पत्नीलाही खाऊन टाकतो आणि मग तृप्त होतो आणि एकार्थाचा प्रकाश निर्माण करतो. शक्ती पतिव्रता. शक्ती ही पतिव्रता आहे. शिव झोपलेला असताना ती संसाराचं सर्व कार्य चालवते, सर्व स्थावर जंगम सृष्टी निर्माण करते. आपल्या पतीला उठवून ती त्याला दृश्य जगदरूपी विविध पक्वांनी जेवू घालते. अशा शब्दात त्यांनी लौकिक पत्नीच्या व्यवहाराप्रमाणे शक्ती पतिव्रतेचं वर्णन केलेलं आहे. वंदकाची स्थिती. शिवशक्ती यांच्या आलिंगनात मिलनात ती दोघेही विरून जातात व त्याबरोबर त्यांना जाणायला गेलेला, वंदन करायला गेलेलाही वेगळेपणे उरत नाही. अवघी रात्रच होऊन जाते, मग दृष्टीला पाहायला काही शिल्लकच राहत नाही. त्यांचे स्वरूप कसं आहे हे जाणायला गेलेल्याची वैखरी वाणी परावाणीसह नाहीशी होते. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी शिवशक्तींना दंपतीच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. यापुढे 2 भागात आपण शिवशक्ती समावेशन प्रकरणातील ज्ञानदेवांनी केलेली दृष्टांत योजना पाहूया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.